बापाजवळ होता, ऐकत होता. ते इसाकाची पत्नी रिबका दाराजवळ कोपऱ्यात उभी होती. येसवची आई आणि याकूबची आई. याकूबवरती खूप ते प्रेम करत होती, येसवला इतका प्रेम करत नव्हती. ती दाराच्या कोपऱ्यामध्ये उभं राहिली होती. अशी अशा काही स्त्री असतात बघा, भिंतीला कान देणारे, अशीच ही बाई होती. हालेलुया, हालेलुया. ती अशी ऐकत होती, ऐकत होती, ऐसे सुन रही थी. कोने में खड़े होकर मग इसाक म्हटला, लवकर जा, शिकार करून आण आणि मला बनवून तू मला खायला घाल आणि मी खाईल आणि मग तुला आशीर्वाद देईल. ही गोष्ट ऐकली बायकोची. हे बात तुला तुझ्या पत्नीने. आणि योसेफ निघाला, शस्त्र घेतला आणि बाहेर गेला मैदानामध्ये. ही बाई निघाली, याकूब याकूब याकूब, लवकर ये लवकर ये लवकर ये, याकूब याकूब जल्दी आ. क्या मम्मी, क्या काय झालं? मला माहितीये का, तुझ्या बापाने तुझ्या मोठ्या भावाला काय सांगितलं? अरे वा, कसली आई असावी. तुला माहितीये का, तुझे पता है तुम्हारे पिताजी ने तुम्हारे बड़े भाई से क्या कहा? क्या उसने कहा है, बेटा जल्दी अपने हथियार को लेकर जा, मैदान में शिकार करके आ और मेरे लिए पकवान बनाना. और जब तू बनाकर लाएगा, तू बनाकर लाएगा, मैं खाऊंगा और तुझे आशीष दूंगा. ऐसे जो है ना, पिताजी ने कहा है. याकूब को लगा, मैं क्या करूं उससे? एक काम कर, वो आने से पहले मैं तुझे सिखाऊंगी, उसका आशीष मुझे भी चाहिए. तो क्या करना है, काय करायचं आहे? आईचं डोकं चतुर होतं, एकदम चतुर. त्या आईने डोकं इस्तेमाल केलं का, की तिला असं वाटलं माझ्या लहान मुलीलाच भेटायला पाहिजे, मोठ्याला नको. पहिले तर भावाने हात चिरून घेतला, पण आता आईने काय केलं, एक काम करतो, कल्पामध्ये पळत जा आणि कल्पामध्ये छोटस कोकरू जे आहे ना, कवळं कोकरू घे आणि त्याला तू मार आणि त्याचं मस्त मी ना भाजी बनवते आणि तू आपल्या बापाकडे घेऊन जा. तो याकूब के बारे याकूब से कहा, तू जल्दी जा भेड़ बकरी में और जो न छोटा सा जैसा मेमना उठा कर ला और उसे तू मार और मैं पका कर तेरे हाथ में दूंगी और तू अपने पिता के सामने लेकर जा. क्यों? पिताजी अंधा है. मुझे तो कोणता पण आशीर्वाद घेण्यासाठी कसे लोक करतात, जगामध्ये कमी आहेत का? देखा आशीष को पाने के लिए लोग कैसे कर रहे हैं. हालेलुया. आईचा पण हात आहे, मुलाचा पण हात आहे. हालेलुया. आपल्या बाजूला बोला, जागे व्हा. हालेलुया, हालेलुया. आता याकूब घाबरला, बोलतो नाही 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 नाही, मी असं करू शकत नाहीये. का? याकूब बोलला, याकूबने कहा, योसेफ जो आहे तो केसाळू आहे, म्हणजे त्याच्या अंगात केस आहेत भरपूर. आणि माझा बाप, मी ज्यावेळेस जाईल माझ्या बापाकडे आणि माझा बाप ज्यावेळेस असा पाहिल तो बोले तू कोण आहेस, आणि मी जर सापडलो तो आशीर्वाद देण्याऐवजी मला श्राप देईल, माझं काय होईल? तो याकूब ने कहा, नहीं 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 मम्मी, ऐसा नहीं हो सकता है. हाँ, ऐसा नहीं हो सकता. क्यों? क्योंकि मेरे बड़े भाई को पूरी बाल है शरीर में, और जब मैं पापा के पास जाऊं, पिताजी के पास, तो मुझे जांच कर देखेगा, तो क्या कहेगा तू कौन है. और जब मैं डर के मारे यदि मैं उसको बताऊं तो आशीष के जगह पे मुझे श्राप मिलेगा. आई बोले, भागो नको, ह्याचा पण इलाज आहे माझ्याकडे. तुझ्या बापाला फसवायचं आहे, तुझ्या भावाला पण फसवायचं. काय करायचंय? ती काय बोलली, ज्या बकरेला तू मारलेलास ना त्याचा कातड काढून साफ कर आणि इथून हातापासून इथं मी बांधते तुला. हालेलुया. का? मोठ्या भावाला केस होते ना. आता हे अध्याय घरी जाऊन वाचा तुम्ही, हेही अध्याय को पडत घरी जातात. तर तिने काय केलं, पकवान बनवलं आणि मुलाला बोलवलं. इथून बराबर आहे, इथून हे पूर्ण बकरीची केस असतात ना, बांधलं तिने असं मस्त गोल 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 बांधलं, असं बांधलं बरोबर. याकूबला बोलले, ये आता याकूब आजा. याकूब कापा लागला. आता काय करू? बोले उचल आणि जागी लवकर, तुझा भाव येणार. तो गेला, बाप बिचारा रानामध्ये वापस आला. वो बिचारा जरा पिता का बात सुनकर जंगल में गया.
की किंवा वनवासी खात. याकोबने काय केलं, मोठं ठाण घेतलं, मांस भाकरी घेऊन जवळ गेला आणि बापाला बोलतो, बापा इसाकाने ऐकलं. इसाक बोलतो, कोण? मी तुमचा मुलगा युसूफ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पकवान बनवून आणलेला आहे. तो बोलतो, तुला इतके लवकर शिकार कुठे भेटला? बोलतो, देवाने मला शोधून दिला. आता त्याच्यामध्ये देवाचा राग नाही घेतला. तो जब याकूब के माँ ने जब याकूब के हाथ में पकवान बना कर दिया, वो मांस और रोटी लेकर जब अंदर गया तो उसने चिल्लाया, पिताजी. उसने कहा, कौन? मैं तुम्हारा बड़ा बेटा यूसुफ. उसने कहा, तुझे मिल गया शिकार? बोले, हाँ, परमेश्वर ने मुझे वो दिलाया. तो इकडे जवळ येतो. उसने कहा, नजदीक तो गेला जवळ. उसके बाजूला बापाला दिसत नाहीये, जरा जवळ आहे, तुला बघू दे मला जरा. असं त्याने काय केलं, खाली अगोदर बघितलं. तू म्हणतो केस तर युसूफ सारखंच आहे, पण आवाज याकोब सारखा आहे. म्हणतात काय नाही, जर माझ्या कशाला हे झालंय, थोडस हे झालेलं आहे. तुला तो युसूफच आहे, तुला असं पटत. हा, शरीरामध्ये तो युसूफ दिसतोय, पर आवाजाने मिळाला वाटतो. मग तो धपकला जरा. उसने जांचकर देखा तो बोलते, अरे तुम्हारे हाथ के ऊपर तो बाल है, शरीर से तो तुम यूसुफ लगते हो, लेकिन आवाज थोड़ा सा अलग है. त्याला वाटलं आता नाही दिसत, काय करायचं, काय करणार. आणणाऱ्या माणसासोबत असं करू नका, कधी नका करू. हालेलुया, हालेलुया. मग त्याने काय केलं, तो याकोब बसला तिथं. त्याला वाटलं हा केस म्हणजे फसला कुठे तो, हे केस बघू, कारण की बकऱ्याचं कातड लावलं होतं. फंस गया कहां पर, वो आंखों से दिखाई नहीं दे रहा है, लेकिन फंस गया कहां पर, वो बाल के आगे. उसने क्या किया, खा लिया. खाल्ल्याच्या नंतर याकूब आता आई बाहेर उभा राहील. आई भक्ती भगवान भाव येतोय का. माँ बाहर खड़ी है, वो देख रही है बड़ा बेटा आएगा, और अंदर देख रही है कि कभी खाने लगे तो उसका विश्वास रहेगा. उसके वजह से चल रहा था. हालेलुया, हालेलुया. तो उसने ऐसा कहा, कब खाएगा, कब वाचेगा. तो त्याने काय केलं, खाल्लं. खाल्ल्याच्या नंतर बोलला, बेटा जवळ ये, मला आशीर्वाद देतो. आता त्याने काय केलं, त्याला जवळ घेतला आणि डोक्यावरती हात ठेवला. आणि जेवढं मोठ्या मुलाला आशीर्वाद द्यायचा असतात, भविष्यवाणीचे शब्द, जितने बड़े बेटे को जितना भी आशीष का शब्द देना था, वो सारे आशीष को उसको दे दिया. दोन दिवसांपासून घेतला आणि त्याच्यामध्ये भागीदार कोण होता, आई. हालेलुया. तुमच्याकडे 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, आईला असं करू नका, कधीच करू नका. देवाचा आशीर्वाद थोडासा असू दे, पण समान वाटून द्या. हालेलुया, हालेलुया. मग आपण जसं याकोबला आशीर्वाद दिला, याकोब पटकन निघून गेले उड्या मारत. आई पण तेवढ्यात जो है ना, यूसुफ आला. उतने में यूसुफ आया और उसने कहा, पापा आपने जैसे कहा था, मैंने पकवान बना कर लाया, अभी जल्दी से खाइए और जो है मुझे आशीष दे. उसने कहा, अरे अभी तो कुछ आशीष दिया, मुझे कहाँ आशीष दिया आपने, अभी तो दिया. नहीं अभी मैं आया. तो बोला, मग तुझ्या अगोदर येऊन गेला तो कोण. ह्याला तू भेटला, हा माझा भावाचा असेल, असं हरकत करणारा, ये मेरा भाई होगा, वैसे हरकत कर सकता है. पण तो गेला, बोला बापाजवळ रडायला लागला, बाबा तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे का. तो बोलला, मोठ्या मुलाचा ज्या हक्क असतो, आशीर्वाद असतो, तो सर्व त्यांनी घेतला, तर मी काय करू. मग तो रडायला लागला आशीर्वादासाठी, वो बोलने लगा, मुझे आशीष चाहिए, आशीष चाहिए, काहीतरी थोडं तरी आशीर्वाद द्या. रडायला लागला, तुझं हृदय तुटलं, मन तुटलं. का, एकदा पहिलंच तरी जेवणाच्या टायमाला पण आशीर्वाद शिकून घेतला, डिलिव्हरीच्या टायमाला पण आशीर्वाद शिकून घेतला, आणि आता मनाच्या टायमाला पण जो आशीर्वाद होतो तो घेतला.
रडायला लागला, तो तुटला. त्याला मग आई विषय आणि वडिलांविषयी त्याच्या मनामध्ये नफरत पैदा झाला. तो तुम्हाला माहिती आता एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता मैं यहाँ पर एक बात बताना चाहता हूँ. 27 अध्यायामध्ये एक वचन पहा. 27 अध्याय त्याचं 8 आणि 9 वचन वाचूया. 8 आणि 9, 27 अध्यायामध्ये 8 आणि 9. आता मी तुम्हाला इथं काहीतरी सांगत आहे. तर माझ्या बाळा आता मी सांगते ते ऐक. माझ्या सांगण्याप्रमाणे कर. आताच्या आता कळपात जाऊन त्यातली 2 चांगली करडे घेऊन ये. आता हे तुम्ही ज्यावेळेस वाचाल ना, तर हे तुम्ही घरात जाऊन वाचून तुम्हाला समजेल. तर आता 27 जे आहे ना, 41 पासून वाचायला सुरुवात करूया थोडंसं. याकोबास आपल्या बापाने आशीर्वाद दिला. त्यामुळे येसावाने त्याच्याशी वैर धरले. काय धरले? काय धरलं? आशीर्वाद कोणी घेतला? मोठ्या भावाचा आशीर्वाद कोणी घेतला? आता या येशूमध्ये काय आला? सर्वप्रथम काय आला? वैर धरला. तर काय आला? राग. त्याच्या मनामध्ये भावाविषयी राग भरला, आईविषयी राग भरला. बरोबर. दुसरी गोष्ट त्याचं मन हृदय कडवपणाने भरून गेलं. आता तिथे शब्द काय वापरला त्याने? वाचले पुढे. येसावाने आपल्या मनाशी म्हटले, बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी आपला भाऊ याकोब यास जीवे मारे. काय करेल? क्या करेल? त्याने वेळ धरला आणि तो बोला, ज्यावेळेस माझा बाप मरेल आणि ज्यावेळेस सुतक संपेल ना, मी माझ्या भावाला मारून टाकला. का? त्यांनी मला फसवून माझं सर्व आशीर्वाद त्यांनी हिसकावून घेतलेला आहे. त्याच्या मनामध्ये 2 गोष्ट होते. एक राग, दुसरी गोष्ट मारून टाकला. हिंदी में क्या लिखा उसे पढ़िए. 41 वचन. एसाव ने याकूब से अपने पिता के दिए हुए आशीर्वाद के कारण बैर रखा. और उसने ऊंचा सोचा, मेरे पिता के अंतकाल का दिन. उसने सोचा कि मेरे पिता के अंतकाल के दिन निकट है. फिर मैं अपने भाई याकूब को घात करूंगा. मैं अपने भाई याकूब के घात करूंगा. ध्यान द्या. काय बोलला तू? पहिली गोष्ट त्याच्या मनामध्ये काय बोलला? राग. तिरस्कार भरला. आणि त्याच्या शब्दामध्ये त्याच्या मनामध्ये एक शब्द, मी माझ्या भावाला मारणार म्हणजे मारून टाकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता राग कुठं आलं? वैर कुठं झालं? तरी डोक्यात बसलं. डोक्यातून कुठं आलं? हालेलुया. इथं काय झालं? फिट्ट बसले. अभी ध्यान दीजिए, जब उसने देखा कि याकूब ने उसकी आशीष को छीन लिया, सबसे पहले उसके विषय में वो क्रोध से भर गया, नफरत करने लगा भाई से. और उसने कहा, जिस दिन मेरा पिता खत्म हो जाएगा, खत्म होने के बाद मैं याकूब को नहीं छोड़ूंगा, याकूब को मार डालूंगा. तो ये सारी बातें मन में उतर गई, मन से दिल में उतर गई, हृदय में आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 2 गोष्टी आले ना. एक आहे वैर, दुसरा आहे मारून टाकला. तो किती भयानक राग होता म्हणून. आता तुमच्या भावाने जर असं केलं तर तुम्ही काय कराल? खरं सांगा. आपके भाई अगर ऐसे करेंगे तो क्या करेंगे? सच बताना. काय कराल? क्रोध तो इस तरह ही आएगा. क्रोध तो इसी तरह आएगा. ही गोष्ट ज्यावेळेस तो रागाने बोलला, जब ये बात उसने गुस्से से बोला, सुन लिया माँ ने. किसने सुना? माँ ने. रिबका ने सुन लिया. याकूब
याकोबला बोलवलं, इकडे इकडे लवकर ये. काय झालं आई? तुझा भाव तुला मारून टाकणार आहे. आता एक काम कर, इथून पळ तू आणि मामाकडे जा. तो उसने क्या किया? अपने बेटे को बुलवाया. उसने कहा तेरा बड़ा भाई तुझे मारने वाला है, यहाँ से भाग और अपने मामा के हाथ पर जा. तो मामाकडे गेला पळत. मामाकडे पळत गेला. मामाकडे गेल्याच्या नंतर सर्वात प्रथम मामाच्या मुलीला त्यांनी पसंत केलं. सुरुवात झाली ती तुझ्या. मामा बोलला, याकोब तू आलास शेरडा मंदिर राख 7 वर्षे. तर याकोब काय बोलला, तुमची जी मुलगी आहे ती मला द्या, खूप चांगली आहे. याकोब बोलला, मामा बोलला मी माझी मुलगी तुला देतो, पण एक हात आहे, 7 वर्ष तू काय कर, चाकरी कर. तो बोलला ठीक आहे 7 वर्ष. 7 वर्ष त्यांनी चाकरी केली. मग मामा बोलला, मोठीला सोडून लहानीला कसं देऊ, अजून 7 वर्ष कर. मग त्याने अजून 7 वर्ष केलं. मग 14 वर्ष केली. किती लागलं? 7 वर्ष. मग दोन्हींसोबत लग्न केलं. मग एक दिवस काय झाला, मामाला बोलला तो, सासरा पण झाला मामा पण झाला. तो बोलला आता मला वेगळं व्हायचं. मग त्यांनी काय केलं, आपले शेअर वेगळं चालत होतो तो. मग त्यांनी सर्व वेगळे केले. वेगळे केल्याच्या नंतर एक दिवस त्याचं खूप त्याच्याकडे शेरडा मेंढर बकरे उंटा सर्व झाल्याच्या नंतर आणि त्याला बायका पण झाले भरपूर आणि मुलं पण झाले. खूप त्याच्याकडे गमन आलं. कुठून आलं? मुंबईमध्ये काय कमी नाही ना तुमच्याकडे, पण कुठून आलेला माहिती नाहीये. हाय हाय हालेलुया हालेलुया. आता याकोब वेगळा झाला तिथून. मामाचा त्याचा पटाना झाला. मग त्यांनी विचार केला, आता चला माझ्या बापाकडे जाऊया. बापाकडे जायचं, पण काय करायचं आहे, पिताजी के पास जाना तो क्या करना है. भाई ने मुझे मार डालने वाला, तो मैंने सबसे पहले भाई को फंसाया था, तो अभी मैं क्या करूं, भाई के पास कैसे जाऊं मैं. तो याकोब ने विचार केला, 400 मेंढर, 200 बकऱ्या, बदाम, पिस्ता, काजू, धन संपत्ती हे सर्व एक बाजूला काढला. बोला मी माझ्या भावाला भेट देईन. आणि त्याने एक तीन असे 4 टीम बनवले, म्हणजे असे झुंड बनवलं. आणि नोकरांना चाकरांना बाहेर पाठवलंय, एक मध्ये ठेवलंय, पाठीमागं ठेवला, तो पाठीमागं राहिला. आणि त्याच्या मनामध्ये याकोबच्या मनामध्ये होतं, ज्यावेळेस मी भावाला भेटायला जाईल, अनेक वर्ष निघून गेले होते, कमसे कम अनेक वर्ष निघून गेले होते. तर याकोबला असं वाटलं की माझा भाव माझ्यावरती हल्ला करेल आणि मला सर्व स्कूल घेईल. याकोब को लगा मेरा भाई जो है ना चढ़ाई करेगा, मुझे मारेगा और सब कुछ छीन लेगा. उसने क्या किया, दिमाग को चलाया और कम से कम उसने 3-4 टीम को बनाया अलग अलग. त्याच्याकडे पुष्कळ शेरडं मेंढर बकरे होते. माझ्या बहिणीनं भावानं याकोबाच्या मनामध्ये भीती होती. मग तो बापाला आणि भावाला भेटायला चालला. निघाल्याच्या नंतर माझे रस्त्यामध्ये आले. तो एक लोक पुढे पळत गेला. युसुफला जाऊन भेटला, तुझा भाव येत आहे तुला भेटायला. युसुफने काय केलं, 450 लोकांना घेतलं आणि घोडे रथवरती बसून आला भावाला भेटायला. तर याकोबला वाटलं, याकोबला लगा मेरा भाई मुझे मारेगा और सब कुछ छीन लेगा. लेकिन यूसुफ ने जैसे सुना मेरा भाई आने वाला है, एवढ्या वर्षानंतर जसं याकूब जवळ आला, जैसे याकूब नजदीक आया, यूसुफ ने देखा और दौड़ते हुए गया और अपने हृदय से उसे लगा लिया. वो जो उसके मन में मार डालने की इच्छा थी वो खत्म हो चुका था. जो उसके अंदर क्रोध था खत्म हो चुका था, क्योंकि उसने क्या किया, क्षमा किया, अपने हृदय को उसने लगा लिया. हालेलुया. और अपने भाई के लिए रोया वो. कोण भाव असेल असं, कोण बहीण असेल असं. पण युसुफने काय केलं, भावासाठी तो पळत आला. भावाच्या मनामध्ये काय होता की तुम्हाला मारे, माझं सर्विस होईल. पण ह्या भावाच्या मनामध्ये तसं नव्हतं. उसके मन में था कि मेरा भाई मुझे मारेगा और सब कुछ छीनेगा. लेकिन उसके भाई के मन में ऐसा नहीं था. वो दौड़ा, हृदय को लगा लिया. हृदय के अंदर क्या था, नफरत, क्रोध, मार डालने की इच्छा, नफरत की दीवार. लेकिन जब वो दौड़ा और जैसे उसने गले को लगा लिया हृदय से हृदय,
एक हुआ, बंधन टूट गया। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तर तुमचं हृदय ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता त्याचं हृदय एक व्हायला पाहिजे। त्या दोन्ही हृदयाला ज्यावेळेस एक होईल तेव्हा त्या दोन्ही हृदयाला आशीर्वाद देणारा परमेश्वर तुमच्यामध्ये उभा असेल। हालेलुया, हालेलुया। तुमच्या सोबत कोणी वाईट केलं असेल, आपल्या सोबत किसी ने भी बुरा बर्ताव किया होगा, लेकिन आप हृदय से उसे क्षमा करो, हृदयापासून क्षमा करा। तुमचं 30 वर्षापासून 40 वर्षापासून 10 वर्षापासून तुमच्या हृदयामध्ये मनामध्ये भरलेलं असेल, आज काढा फेका, भावाला क्षमा करा। कदाचित तुमचा भाव पैसे खाल्लेला असेल, तुमचं जेवण खाल्लेलं असेल, काही खाल्लं असेल, आज त्याला क्षमा करा। माझ्या बहिणीला भावनो, ज्यावेळेस तुम्ही क्षमा कराल परमेश्वर येशू सारखं तुमच्या हृदयामध्ये अद्भुत शांतीला निर्माण करणारा परमेश्वर तुम्हाला अद्भुत रीतीने सेवा करेल। हालेलुया, 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 हालेलुया। इथं कोणी आहे? कोणी आहे जे तुमच्या बहिणीने तुम्हाला फसवलं असेल, तुमच्या भावाने फसवलं असेल, आईने फसवलं असेल, कोणीतरी फसवलं असेल, लुटलं असेल, हृदयापासून त्याला क्षमा करा, हृदय से क्षमा करो, क्षमा करो। क्यों? जब आप क्षमा करोगे तो परमेश्वर से क्षमा करेगा। रोगे पश्चाताप होगा, प्रेम बढ़ेगा, और आपके हृदय के अंदर परमेश्वर क्या करेगा? आपके हृदय के अंदर जब प्रेम